श्री गुरुदेव दत्त. आता आपण बघणार आहोत डोळ्याखालील तीळ, उजवी बाजू. त्याचा उपतीळ हा छातीवर असतो. या व्यक्ती थोड्या मंदबुद्धी असू शकतात किंवा त्यांचं शरीर थोडंसं आजारपण सहन न करणारे असतात. स्त्रियांना समज थोडी कमी असू शकते किंवा आळशी असू शकतात. गबाळेपणा सुद्धा दाखवतो. डोळ्याखालील तीळ डावी बाजू, उपतीळ छातीवर असू शकतो. अशा व्यक्ती सौंदर्यवान, श्रीमंत किंवा ऐशो आरामाची किंवा प्राण्यांची आवड असणाऱ्या व्यक्ती असू शकतात. उजव्या गालावरील तीळ, त्याचा उपतीळ छातीवर डाव्या बाजूला असतो. थोडा उतावळा स्वभाव, नैराश्य लवकर येते. स्त्रियांना वडिलोपार्जित आजार येऊ शकतात. डाव्या गालावरील तीळ, त्याचा उपतीळ उजव्या किंवा डाव्या मांडीवर असतो. अशा व्यक्ती बुद्धिमान असतात. वारसा हक्क यांना प्राप्त होतो आणि या स्त्रिया सौंदर्यदायक असतात. चंचल आणि अस्थिरता देखील असू शकते. नाकावरील तीळ, त्याचा उपतीळ उजव्या किंवा डाव्या मांडीवर असतो. विनोदी, आनंदी, त्यासोबत थोडे पोटाचे आजार देखील होऊ शकतात. स्त्रिया अत्यंत नाजूक असतात. या बाळंतपणात यांना थोडा त्रास होतो. नाकावरील तीळ उजवी बाजू, उपतीळ छातीवर खालच्या बाजूस असतो. श्रीमंत असतात, खर्चिक असतात, व्यसनी सुद्धा असू शकतात. स्त्रियांचा जन्म श्रीमंत घराण्यात होऊ शकतो. थोडा अतिरेकी असू शकतो आणि अचानक मृत्यूस कारणीभूतही होऊ शकतो हा तीळ. नाकावरील तीळ डावी बाजू, उपतीळ पाठीवर असतो. शूर, वीर, साहसी, सैनिक अशा व्यक्ती असतात. ह्या पाण्यापासून मृत्यूचे थोडे भय असते. स्त्रियांना हा तीळ फार वाईट असतो. वरच्या ओठावरील तीळ, उपतीळ मांडीवर अथवा गुडघ्यावर असतो. विनोदी, अल्पायुषी, थोडा अपघातापासून धोका असतो. स्त्रिया ह्या भाग्यवान, सद्गुणी, बाळंतपणात थोडा त्रास होऊ शकतो. खालच्या ओठावरील तीळ, उपतीळ पोटावर असतो. शरीराला थोडे कष्ट होतात, त्रासदायक दर्शवतो हा तीळ. स्त्रियांना थोडा गुप्त आजाराची भीती असते. हनुवटीवरील तीळ वरची बाजू, उपतीळ पाठीवर खालच्या बाजूस तसेच डाव्या बाजूला असतो. मान थोडी उंच असते, म्हणजेच थोडा सन्मान वगैरे यांना प्राप्त होतं. द्रव्य प्राप्ती चांगली होते. विशेषतः पत्नीच्या घराण्याकडून धनलाभ होतो. स्त्रियांना हा तीळ चांगला असतो. हनुवटीवरील तीळ उजवी बाजू, उपतीळ गुडघ्यावर असतो. अनुवांशिक त्रास असतो. ऐशोआरामी असतात, त्यामुळे थोडे आळशीपणाही असतो. स्त्रियांना हा तीळ सौंदर्याबरोबर सर्वांचे प्रेम देतो.